आताच आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। साधारणतः 3 तास उलटले आणि नवी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल हे आघाडीवर आहेत। अरविंद केजरीवाल 314 मतांनी आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। या संदर्भात प्रश्न आहे, खरं तर मॅमकडे मी जाते। मॅम, आता मगाशी आपण एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा निलेश सरांनी देखील मांडला आणि सरांनी देखील, तो म्हणजे ज्या मोफत योजना दिल्या जातात। प्रश्नाकडे येते, मात्र त्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी पिछाडीवर असल्याचं कळतंय। आतिशी तब्बल 1300 मतांनी पिछाडीवर असल्याचं दिसतंय। कालकाजी मतदारसंघातून आतिशी पिछाडीवर आहेत। त्या सध्या मुख्यमंत्री होत्या आणि पुढे सुद्धा जर आपचं सरकार आलं असतं तर त्या मुख्यमंत्री पदाच्या दावेदार असू शकत होत्या, मात्र त्या आता सध्या पिछाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मी पुन्हा एकदा मॅमकडे येते। अगदी 1300 मतांची पिछाडी, 1300 मतं ही दिल्लीच्या मानाने खूप जास्त आहे। म्हणजे महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघामध्ये साधारण 13,000 मतांची आघाडी घेतल्यानंतर किंवा पिछाडीवर असल्यानंतर जो फरक पडतो तो इथे आहे। कारण दिल्लीचे विधानसभा मतदारसंघ हे मुंबईतल्या एखाद्या नगर वॉर्ड सारख्या वॉर्डच्या आकाराचे आहेत, त्यामुळे 1300 हा मोठा आकडा आहे। या ठिकाणी जर अतिशय मागे असतील तर 1300 मतांनी निश्चितच मी मॅमकडे येते। मॅम, एक जो हा मोफत योजना ज्या आहेत तो जो फॅक्टर होता त्या संदर्भात मला विचारायचं आहे। आता आपण पाहिलं की सरांनी जसं सांगितलं, प्रियंका गांधी यांचा निश्चितच प्रतिक्रिया महत्त्वाची। खातं उघडलेलं नाही, त्यामुळे त्यांच्याकडनं प्रतिक्रिया येईल असं आत्ता तरी वाटत नाही। मात्र काँग्रेसकडनं मंथन नंतर नक्कीच पाहायला मिळेल आपल्याला। निश्चितच तन्मय, कधी संपत नाही असं म्हणतो, जे कधीही संपत अगदी प्रतिक्रिया कोणतीच समोर आलेली नाही तन्मय। हा, तर मॅम मी